आता मराठी गाणी आपण ऐकणार आहोत. काल ज्या स्पर्धकांनी हिंदी गाणी सादर केली त्यांच्याकडून. आणि सर्वप्रथम आपल्या समोर येते सुस्मिरता डवाळकर. कशी आहेस पिऊ? आता परत होम टेरिटरीवर आलोय आपण. आता मराठी गाणी तर छान होते नेहमीप्रमाणेच. ऑल द बेस्ट. कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, भाबड्या या भक्तासाठी देव करी काम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, एक एक तारी हाती भक्त गाई गीत, एक एक धागा जोडी, धागा जोडी, जानकीचा नाथ, जानकीचा नाथ, राजा घनश्याम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, हळूहळू उघडूनी डोळे पाहिजो कबीर, पाहिजो कबीर, विणूनी आशेला गेला सखा रघुवीर, सखा रघुवीर, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम, कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. पिऊ खूप छान झालं गाणं. असं शांत एकदम असं वाटलं तुझं गाणं ऐकून. आर यू हॅपी तुझा परफॉर्मन्स? येस. व्हेरी गुड. मग आपण सलील दादापासून सुरुवात करूया. एकतर असं फार अवघड असतं आपल्या अलीकडे एकदम हॉट गाणं, हिट गाणं झाल्यानंतर परत शांत रसाकडे, म्हणजे एकदम भोगाकडनं योगाकडे असा जो प्रवास असतो हा फार अवघड असतो कार्यक्रमामध्ये. तर ते तू खूप चांगलं केलंस. याच्यामध्ये जी स्टोरी आहे तर जे पहिल्यापासून तुझ्याकडे ऍडव्हान्टेज आहे की तू छान एक स्टोरी नरेट करतेस, तशी तू आता स्टोरी खूप छान नरेट केलीस. आणि त्याच्यातला जो गोडवा आहे, पिक्चरायझेशन पण आहे किंवा त्या गाण्यात मुळात ऍडव्हान्टेज असं आहे की हे गोड, म्हणजे किती गोड असू शकतं गाणं, तर ते हे कॉम्पोजिशन आहे. तितकंच तू गोड गायलीस. मला असं वाटलं की ती खूप अतिशय इझी होती, म्हणजे ती अतिशय शांत होती. कुठेही आपण स्पर्धेमध्ये आहोत असं वाटलं नाही गाणं. स्पर्धेतलं गाणं आपण म्हणतोय आणि पुढे परीक्षक आहेत आणि ते मार्क देणार आहेत असं काही डोक्यात आहे असं वाटलं नाही. आणि अतिशय त्या मूडला, जसं सैलील म्हणला की ती कथानक कन्व्हे केलं तिने, कथानक अतिशय छानपणे मांडलं. तर मला खूप एफर्ट आवडला, छान झालं. मी पहिल्या दिवशीपासून हिचं गाणं ऐकल्यानंतर म्हणतोच की कायम तुझ्या गाण्यामध्ये अजून एक तो लहान बालगीतं किंवा बालगायिकेचा एक अजून आहे काहीतरी त्याच्यातली गोष्ट, पण ती काही ठिकाणी खटकते ऐकायला आणि काही ठिकाणी छान वाटतं. तर ह्या मला अजिबात असं काही त्याच्यामध्ये हे नाही वाटलं. इतकं सुंदर वाटलं गाणं ऐकताना आणि भाव सूर सगळं अतिशय सुंदर तू पेश केलंस. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. एक जे साधारणपणे 27-28 राम त्याच्यात होते, त्यातले 15 राम मधला म ऐकू आला, बाकीच्यांचा म ऐकू आला नाही. कौसल्येचा राम ते थोडं बारकाईने डोक्यात ठेवूनच म थोडासा स्पष्ट म्हणायचा. मला माहिती आहे ते फेड आउट मोडमध्ये ते येतो मग, पण तो ऐकू यायला पाहिजे. आणि तू माणिकताईंचं गाणं हे सादर केलंस आज, आणि आज नेमका माणिकताईंचा स्मृतिदिन आहे, तेव्हा एकदा त्यांच्या स्मृतीमध्ये टाळ्या झाल्या पाहिजेत.
2 मिळाले.